तर जय हिंद कॉलेजचे प्राचार्य विजय दाभोळकर यांनी हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचं कार्यक्रमानंतर एनडीटीव्ही मराठीशी बोलताना म्हटलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। जय हिंद कॉलेजच्या माध्यमातून ब्रेकिंग द बाउंड्रीज या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या चर्चासत्रामध्ये अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आलं। आपल्यासोबत जय हिंद कॉलेजचे प्राचार्य आहेत विजय दाभोळकर, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। सर, एकूणच या कार्यक्रमाच्या आयोजनामागची काय पार्श्वभूमी होती? आज शिक्षक दिन आहे आणि विद्यार्थ्यांसाठी ही शिक्षक दिन एक मेजवानी म्हणता येईल का? बरोबर। या कार्यक्रमाची पार्श्वभूमी अशी की आपलं कॉलेज हे 75 वर्ष सेलिब्रेट म्हणजे 1948 पासून आपण इस्टॅब्लिश केलेलं हे 75 वर्ष आहे कॉलेजचं आणि त्याच्यामुळे आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकांना आम्ही बोलवतोय आणि श्री गौतम अडानी ग्रुपचे जे चेअरमन आहेत त्यांना बोलवण्याचं कारण असं की ज्या वेळेला ही लोक ज्या वेळेला येतात आणि त्यावेळेला त्यांनी किती चॅलेंजेस फेस केलेले आहेत, किती श्रम घेतलेले हे आजच्या पिढीला कळायला हवं। कारण आजची ही गुगल पिढी आहे आणि त्यांना असं वाटतं की सगळं लवकर लवकर आणि इझी मिळावं, पण या माणसांनी श्री गौतम अदानींनी वयाच्या 16व्या वर्षापासून जी सुरुवात केली म्हणून त्यांना आम्ही रोल मॉडेल म्हणून आम्ही आमच्या मुलांना त्यांचं व्याख्यान ठेवलं, जेणेकरून आज आम्ही 7400 विद्यार्थ्यांना आम्ही एज्युकेशन देतो। त्यातले निदान काही थोडे ठराविक यांचे लेक्चर ऐकून प्रोत्साहित होऊन भारतासाठी छान कार्य करतील म्हणून या कार्यक्रमाचा हा उद्देश होता। सर, विद्यार्थ्यांसह आपण जर बघितलं तर भारतातील काही प्रमुख उद्योग समूह जे आहेत, स्टार्टअप्स असतील किंवा काही उद्योग समूह त्यांचे काही उद्योजक देखील या ठिकाणी होते। एका उद्योजकांकडून करण्यात आलेलं मार्गदर्शन म्हणजे गौतम अदानीसारख्या हे उद्योजकांना किती महत्त्वपूर्ण ठरेल? निश्चितच, कारण त्यांनी जे आपलं सांगितलं की ब्रेकिंग बाउंड्रीज, की त्यांनी किती जे म्हणजे किती स्ट्रगल केलेलं आहे आणि ते त्या स्ट्रगलला काही असं महत्त्व नसतं, पण त्याच्यातून वरती किती यायचं हे प्रत्येक इंडिव्हिज्युअलवरती असतं आणि त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे। म्हणून आम्हाला त्यांना बोलवावंसं वाटलं आणि जेणेकरून आमची मुलं प्रोत्साहित होतील म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला। एक उदाहरणार्थ की ह्या जय हिंद कॉलेजमध्ये आमच्याकडे बरेच असे कार्यक्रम राबवले जातात आणि त्याच्यामध्ये स्टार्टअप आम्ही स्वतः सुरू केलेले आहेत आणि ह्या स्टार्टअपसाठी आम्ही वेगवेगळे लोक बोलवतो आणि 2 दिवसाचा एक वर्कशॉप कार्यशाळा आम्ही घेतो आणि त्या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्राच्या इतर भागातून पण मुलं येतात आणि त्या मुलांना फायनान्शियल मदत म्हणा किंवा लीगल ॲडवायझर म्हणा, ह्या गोष्टी आम्ही जय हिंद कॉलेजतर्फे पुरवल्या जातात। कारण नेशन बिल्डिंग म्हणायचं असेल तर जय हिंदचं एक कर्तव्य आहे, या भूमीतून आम्ही हे पण कार्य करतो आणि त्याच्यासाठी म्हणून म्हटलं या स्टार्टअप ज्यांनी एवढं ह्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे म्हणून त्यांना बोलवण्याचा हे उद्देश होता। विशेष म्हणजे आज शिक्षक दिन देखील आहे। किती शिक्षक दिन आणि गौतम अदानी यांचं मार्गदर्शन या योगाकडे कसं बघता? शिक्षक दिनासाठी ह्या मोठ्या एक अशा म्हणजे एक शुभेच्छा मिळालेल्या आहेत, कारण आमच्यामध्ये आमचे बरेचसे विद्यार्थी त्यांना शिक्षक व्हायचं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना शिक्षण क्षेत्रात राहून इतर मुलांना कसं प्रोत्साहित देता येईल त्याचं उदाहरण त्यांनी आज दिलेलं आहे आणि आजच्या दिवशी ते आमच्या कॉलेजमध्ये आले, ही एक मोठी देणगी आहे शिक्षण दिवसाची। थँक्यू। सामाजिक बांधिलकीबद्दल एक शेवटचा प्रश्न विचारतो। सामाजिक बांधिलकी बद्दलच्या विषयावर देखील गौतम अदानी यांनी मार्गदर्शन केलं। महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट जो होतोय मुंबईमध्ये धारावी पुनर्विकासाचा, या प्रकल्पात फक्त इमारती बांधायच्या नाही तर लोकांचं जीवनमान देखील सुधारवायचं आहे, लाखो लोकांचं जीवनावर प्रभाव टाकायचा आहे असं गौतम अदानींनी म्हटलं। यातनं किती सामाजिक संदेश आणि सोशल अवेअरनेस विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल? हो, निश्चितच, कारण जे ते कार्य करत आहेत ते म्हणजे एक सेल्फलेस कार्य करत आहेत की आज एवढ्या मोठ्या एशियातल्या सगळ्यात मोठ्या वसाहती त्या लोकांना जे म्हणजे जे सगळं कार्य करून देत आहेत ती त्यांना सगळ्या त्यांच्या गरजा पुरवल्या जाणार आहेत, हे एक मोठं कार्य आणि तेच या मुलांनी बघून आणखीन काही ठिकाणी भारतासारख्या इतर ठिकाणी जर असे काही प्रोजेक्ट घेता येतील तर त्याच्यातून पण हा एक प्रोत्साहन, हा त्यांचा एक मोठा उदारपणा आहे आणि त्याच्याबद्दल मी गौतम अडानीचं कॉंग्रॅच्युलेशन करतो की खूप छान कार्य करत आहेत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। तर आपण बघतोय गौतम अदानी यांनी जे मार्गदर्शन केलं हे युवा पिढीला, उद्याच्या युवा उद्योजकांसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरेल आणि जवळपास 7000 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांवर जरी त्याचा प्रभाव पडला आणि प्रोत्साहन घेऊन ते उद्या मोठे उद्योजक झाले तर खऱ्या अर्थानं आजच्या या कार्यक्रमाचं फलित होईल असं सांगितलं जातं आहे।
कॅमेरा पर्सन अरुण पेडणेकरसह मी अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.